मोसंबीच्या बागेत आंब्या बहाराची फूट कशी असावी? मागच्या 2 महिन्यापासून आपल्या नियोजनामधला एक बाग आहे गोविंद गवळींचा, नारायणगावकर. जमीन थोडी हलकी आहे त्यामुळे फूट थोडीशी लवकर होती, पण आपल्या ट्रीटमेंट नंतर झाडाला कशी फूट येते हे बघायला आणि सगळ्यांना दाखवायला आम्ही आज या बागेत आलेलो आहोत. आपण सगळ्याच क्षेत्रामधल्या झाडांकडं थोडंसं बघू. त्याच्यावरून लक्षात येईल की सगळे झाडं सगळ्या बाजूनी कसे फुटलेत. आता पाणी फोडल्यानंतर 2 पाणी झालेत. पहिल्या पाण्यानंतर आपण काही अन्नद्रव्य त्यांना दिले होते. तानाच्या काळामध्ये ज्या जरुरी फवारण्या आहेत त्या केलेल्या होत्या आणि पहिल्या पाण्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण त्यांना पाण्यासोबत जे अन्नद्रव्य दिले त्याचा परिणाम या फुटीमध्ये दिसतो आहे. तर आपण योगेश मस्के सरांसोबत चर्चा करूयात की काय काय कशा पद्धतीने केलं होतं आणि पुढं काय नियोजन असणार आहे. राम राम. राम राम. राम राम शेतकरी मित्रांनो. हे काय आहे म्हणजे फूट याला म्हणतात का फूट? हो, याला म्हणतात फूट. हे योग्य ट्रीटमेंटमध्ये योग्य पद्धतीनं केलेल्या बागेची फूट. याच्यामध्ये अनेक कामं आली. त्याच्यामध्ये मेहनतीचं काम आलं, विश्रांतीत केलेल्या फवारण्याची कामं आली, त्यानंतर आपण पाणी कसं द्यायचं त्याची कामं आली, त्यानंतर आपण खतं कशी द्यायची ते, म्हणजे आपण योग्य वेळी कसं नियोजन केलं याचा रिझल्ट हा आहे सर. आज बघा तुम्ही बागेत कोणत्याही झाडावरती तुम्ही हे करा, मोबाईल थोडी फिरूनच चर्चा करू आपण आज. कोणत्याही झाडावर जा शेतकरी मित्रांनो, बघा कुठलंही झाड तुम्हाला फूट एवढी दिसते झाडामध्ये, ती झाडाची कॅपॅसिटी नाही, त्याच्या पलीकडे फूट काढलेली झाडाने. बरं, हा विषय असा आहे, आता भरपूरशा शेतकऱ्याच्या मनात हे राहील की एवढी फूट निघली, हे गळून जाईल. बरोबर आहे, एवढं झाड धरू शकत नाही, पण जे गळणार आहे दरवर्षी, आता ह्या जमिनी थोड्याशा हलक्या स्वरूपाच्या जमिनी आहे, या जमिनीत दरवर्षी काय होतंय, यांचं 20%च उत्पादन शिल्लक राहतं, बाकीचं सगळं गळून जातं. पण ह्या वर्षी त्याच्यामध्ये 30-35% वाढ होणार आहे. यावर्षी 50% जरी गळलं आणि 50% जरी राहिलं तरी शेतकरी मित्रांनो, या 200 ते 250 झाडामध्ये यांना आपण चांगल्यापैकी उत्पादन काढून देणार आहे यावर्षी. आणि हे बघा, योग्य वेळी योग्य नियोजन केलं आपण. जे विश्रांतीत कामं व्हायला पाहिजे होती ती झाली, ज्या वेळोवेळी फवारण्या व्हायला पाहिजे होते, जे अन्नद्रव्य वेळोवेळी द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीत गेलेलं आहे. पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते झालेलं आहे, खताचं व्यवस्थापन झालेलं आहे. त्यानंतर खतं उचलण्यासाठी आपण यांना पिकअप जादू दिलं होतं. पिकअप जादू ड्रीपमधून या 2 औषधी गेल्यामुळं ती खतं पण योग्यपैकी उचलली आणि झाडाला आता जी ताकदीची गरज होती, आता योग्य वेळी जी ताकद पाहिजे होती ती ताकद मिळून गेली आणि त्यामुळं याचं रूपांतर आपल्याला दिसतंय. आज झाडाने प्रत्येक झाडावर हजारो लाखो कळी निघलेली. आता याच्यामध्ये आपल्याला किती गळाली, 20-25%, 20% जरी कळी आपली शिल्लक राहिली तरी आपलं लय मोठं काम होऊन जातं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आम्हाला हा एक संदेशच द्यायचा आहे की बघा, थोडंसं नियोजन केलं तर बाग व्यवस्थित फुटतो. हलकी जमीन असो, भारी जमीन असो. आपण याच्यानंतर भारी जमिनीत जशी काय फूट निघते, आपल्याकडे बाग आहे, संतोष सरचा पण बाग आहे, तो पण दाखवू आपण. त्याच्यामध्ये आता भारी जमिनीत कशी फूट निघली ते पण दाखवू आपण शेतकऱ्यांना. आता हे बाग फोडल्यानंतर जे रासायनिक खतं दिलेले असतात ते मुळ्या त्यांना जास्तीत जास्त ग्रहण कराव्यात आणि ते मिळावं त्यासाठी आपण शेतीची म्हणजे जमिनीची पत बघून हलकी आहे का मध्यम आहे, आपण जो मायक्रो न्यूट्रिएंट्सचा डोस देतो तर तो कधी दुसऱ्या फवारणीनंतर कधी तिसऱ्या फवारणीनंतर, याच्याविषयी थोडंसं सांगा. हे महत्त्वाचा प्रश्न आहे सर. आता काही जमिनीमध्ये काय होतं, जड जमीन असल्यानंतर जमिनीतली जी मुळ्याची सक्रियता आहे ती कमी प्रमाणात असते, ती चालू व्हायला वेळ लागतो. ज्याला आपण जारवा म्हणतो शेतकरी भाषेमध्ये, तो जारवा चालू व्हायला वेळ लागतो, ती टाकलेली खतं उचलायला जमिनीला वेळ लागतो. मग अशा ठिकाणी काय होतं, तुमचं पाणी 1, 2, 3 पाण्यानंतर आपल्याला काहीतरी फूट वगैरे दिसते. तर मग शक्यतो मला वाटतं 3ऱ्या पाण्यापासून आपण त्यांना जमिनीतून खतं उचलण्यासाठी
आपण जे पिकअप जादू देतो ते द्यायला पाहिजे. त्याने काय होईल, आपली जी जमिनीत टाकलेली खतं आहे ती जास्तीत जास्त स्वरूपात आपण पांढऱ्या मुळीसाठी उपलब्ध करून देणार ती, आणि त्याचसोबत जी काही न्यूट्रियन्सची कमतरता आहे ती पण झाडातली भरून काढणार ते. आणि जे अपटेकिंग पाहिजे, काही ऑर्गॅनिक कार्बन वगैरे जे लागतात, सेंद्रिय कर्ब लागतात, त्याचं पण त्यात कॉम्बिनेशन आहे. आणि व्हाईट रूटला जेवढं सक्रिय करता येईल तशी त्यात काही मॉलिक्यूल टाकलेले आहे, जेणेकरून मग ते झाडामध्ये चांगली ग्रोथ दाखवतं. आणि जमिनीत जी पडलेली अन्नद्रव्ये त्याचसोबत आपण दिलेली रासायनिक अन्नद्रव्ये यांची दोन्हीचं पण स्टॉक उपलब्ध करण्याचं काम हे 2 प्रोडक्ट करतात. आणि ते जर योग्य वेळी गेले आपल्या जमिनीच्या कंडिशन, आता या जमिनीत आपण दुसऱ्याच पाण्याला दिली होती, कारण हलकी हलकी जमीन जमीन आहे, आहे इथं फूट तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या पाण्याला दिसून जाते. पण जे भारी जमीन आहे, जी काळी जमीन आहे, तिथं फूट निघायला थोडासा वेळ लागतो. तिसऱ्या चौथ्या पाण्यानंतर, तिसऱ्या पाण्यात तर फूट दिसते, पण अपटेकिंगला यायला त्याला चौथ्या पाण्यापर्यंत, आपण तिसऱ्या पाण्याला आपण त्याची प्रोसेस करू शकतो. तर आपण तानाच्या काळामध्ये जे फवारण्या वगैरे दिल्या होत्या त्याच्यावरून आता बाग आघाडीवर नाही गेला, नाही तर काय होतं की योग्य टायमावर जर फवारण्या झाल्या नाही तर मग बाग आघाडीवर जातो पाणी सोडल्यानंतर. तर ह्या बागामध्ये आपल्याला कुठेच आघाऱ्या नावाची गोष्ट दिसत नाही आहे. तर ह्या आघाऱ्याची जी समस्या आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला एक म्हणजे निजात मिळते आणि फूट पण आपली चांगली होते. फूट चांगली होते सर. आणि काय होईल याच्यामध्ये, आता जे गळीची समस्या, आता एवढं बाग फुटल्यानंतर साहजिक आहे कोणी पण विचार करेल की एवढं झाड धरून ठेवू शकत नाही, हे गळून जाईल. मग तेच विषय आहे आपला, की आपण जी दिलेली ताकद आहे सर, त्याच्यामुळे हे फुटलं. आणि हे जास्तीत जास्त कसं टिकवता येईल याच्यासाठी आपण पुढच्या ट्रीटमेंटमध्ये यांच्यासोबतच राहू. आणि जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी हेच समीकरण योग्य आहे. जोपर्यंत आपण विश्रांतीत झाडाला योग्य ट्रीटमेंट देत नाही, त्यानंतर आपण पाण्याची पद्धत व्यवस्थित करत नाही, खतं टाकण्याची पद्धत व्यवस्थित करत नाही, मेहनत कोणत्या स्वरूपाची करायची ते व्यवस्थित करत नाही, त्याचसोबत विश्रांती जी शेतकऱ्यांची संकल्पना आहे का आपण काही द्यायचं नाही झाडाला, झाड फवारण्यामुळे काडीवर जातं, नाही, ती चुकीची धारणा आहे. कारण तुम्ही जर मुळ्यावाटा अन्नद्रव्य बंद केलं तर त्यावेळी झाडाला पानातून अन्नद्रव्य देणं गरजेचं असतं, आणि झाडाला त्यावेळी भूक लागलेली असते. तर हे जर तुम्ही वेळोवेळी योग्य जर केलं तर तुमचा पुढचा अनावश्यक खर्च भरपूरसा वाचून जाणार आहे. जो काही नंतर गुंडीगळीची वगैरे समस्या असते ना, तो खर्च वाचून जाणार आहे सगळं. शेतकरी मित्रांनो, एकदम सोपं समीकरण आहे. योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घ्या, योग्य गोष्टी करा, तुम्हाला त्याचे रिझल्ट असे भरपूर स्वरूपात दिसून जातील. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद. तर आपण थोडंसं अजून चक्कर मारू, बघूयात सगळ्या झाडांना जेवढे शक्य आहे तेवढं. तर हे बघा, कोणत्याही फांदीवर बघा, सगळीकडे फूट चांगली योग्य प्रकारे निघाली आणि सगळ्या बाजूंनी निघाली. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद.